महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. एकूण 6 ठिकाणी होणार मतमोजणी. पनवेल महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आता शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. एकूण 6 ठिकाणी एकाच वेळेस मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली. जे आहे त्यासाठी प्रशासन कसं सज्ज आहे आणि कशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे? प्रथमतः पनवेल महापालिकेच्या वतीने मी या शहरातील सर्व मतदार आणि नागरिकांचे ही मतदान प्रक्रिया शांततेत आणि सहकार्याने पार पडल्याबद्दल आणि आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. उद्या साधारणतः 10 वाजताचा आपल्याला टाईम आहे की आपण मतमोजणी सुरुवात करणार आहोत. महापालिकेच्या 6 निवडणूक कार्यालयांच्या अनुषंगाने 6 मतदान मोजणीचे केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी त्याचे स्ट्रॉंग रूम आहेत. या अनुषंगाने प्रभागनिहाय किंवा आरोनिहाय याचे वेगवेगळे टेबल्स आहेत मतमोजणीसाठी. प्रभाग क्रमांक 1 साठी 16 मतदानाचे टेबल असतील, 2 साठी 10 टेबल असतील, 3 आणि 4 साठी 12 टेबल आहेत, 5 साठी 10 टेबल आहेत आणि 6 साठी 16 टेबल आहेत. या अनुषंगाने त्यांचे फेरीने आहे आणि प्रभागनिहाय यांची मतमोजणी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक आरोनिहाय सुरुवातीला टपाली मतदानाचं सुरुवात होईल. त्याची मतमोजणी सुरू झाल्याच्या नंतर आपण मशीनवरीलही मोजणी सुरुवात करणार आहोत. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्याच्या नंतर पुढील प्रभाग घेण्यात येईल आणि या सर्वांचं एकत्रित रिपोर्टिंग आपण त्या अनुषंगाने करणार आहोत. मतमोजणीच्या ठिकाणी सर्व 6ही ठिकाणी आपण मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महापालिकेच्या वतीने या मुख्यालयामध्ये पण आपण मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारण किती कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्ताची काय? यामध्ये आरोनिहाय याची नेमणूक करण्यात आलेली आहे. जे प्रत्येक टेबलवरती 2 मतमोजणीचे कर्मचारी असतील आणि त्या अनुषंगाने रो ऑफिसर्स असतील. तसेच या सर्व यंत्रणेमध्ये आवश्यक तो पोलीस बंदोबस्त 200 मीटरपर्यंतचा आणि त्या अनुषंगाने त्यांची पार्किंग आणि इतर PS सिस्टीम वगैरे याचं सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.